या सगळ्यावर बोलण्याकरता माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? निधी वितरणात पालिका अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आहे का, हा मुद्दा उपस्थित होतोय. कारण व्यायामशाळेच्या साहित्याचं वाटप झालं असं दाखवण्यात आलं, प्रत्यक्षात मात्र साहित्य पोचलंच नाही असं दिसतंय. काही ठिकाणी तर ज्या व्यायामशाळांनी व्यायामशाळेचं सामान मिळावं याकरता अर्जही केलेला नव्हता, त्यांच्या नावे टेंडर काढून निधी वितरित केलाय. काही ठिकाणी तर ती व्यायामशाळा अस्तित्वातच नाहीये, तरी देखील एका वेगळ्याच नावानं निधी पारित करण्यात येतोय. खरं म्हणजे कुठलाही निधी जेव्हा दिला जातो तर त्या निधीला जेल कोड असतो आणि व्यायामशाळेचा जेल कोड मध्ये ज्या वॉर्डमध्ये मेंटेनन्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे दिलं जातं, सगळ्यांचे लेटर आलेली असतात मंडळांची. म्हणजे नगरसेवक आम्ही असताना ज्यांची लेटर येतात, काही मशिनरी अशा आहेत की आम्ही त्या नाही देऊ शकत, म्हणजे त्या आमच्या कोपअप वर्क मध्ये नसतो किंवा आमच्या त्या लिस्टवर नाही, त्या नाही देऊ शकत. पण ज्या आहेत त्याच्यासाठी एक बजेट बनतं, जेल कोड बनतं आणि ते मंडळाला वितरित केलं जातं, म्हणजे मंडळाला लावून पण दिलं जातं. आणि जर असं डायरेक्ट कोणी केलं असेल आणि केलं असेल ना, झालंय, कारण तुमच्याकडे आरटीआय मधनं आलेलं उत्तर आहे. अगदी किशोरीताई, ते ज्या ITI ज्यांनी टाकलेला होता ते संजय गुरव सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. ते सुद्धा तुमच्याशी संवाद साधणार आहेत. तुमचं म्हणणं ते ऐकतायत किशोरीताई. संजयना माझं सांगणं असेल, हे जिथे घडलंय तिथे मला सांगा तुम्ही, आपण हवं तर एकत्र जाऊन ती विजिट पण करू. कारण शेवटी भ्रष्टाचार मोडून काढू नाही शकत. आपल्याला तो डोळ्यात त्यांच्या बोट घालून काढावा लागेल, कानात बोट घालून दाखवावं लागेल की इथे केलंय, कुठे गेल्या, काय झालं, का नाही दिलं. कारण जी तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण देतो. चांगला व्यायाम व्हावा, तंदुरुस्त शरीर व्हावं, चांगला नागरिक बनावा. ताई, पण माझं असं म्हणणं आहे आपल्याला की आपण व्हिजिट करायला जाऊच, पण त्याबरोबर महानगरपालिकेचे दक्षता विभागाचे अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी मॅडम यांना जर आपण सोबत घेतलं तर या भ्रष्टाचारावर म्हणजे लवकरात लवकर उघड होईल. तेच सगळे पेपर घेऊ आणि त्याला व्हिजिलन्स म्हणतात. व्हिजिलन्स दक्षता विभाग, बरोबर ना, दक्षता. अधिकाऱ्यांना बोलूया आणि त्यांच्याकडचं उत्तर घेऊन, कारण AMCला ह्याच्यावर बोलवणं साईटवर मी नक्की प्रयत्न करीन, महापौरांना पण घेईन. चला आपण बघू, आपण एकत्र बघू, एकत्र काम करतोय. भले आज आम्ही विरोधी आहोत, पण शेवटी मुंबईच्या हितासाठीच बसलो आहोत. जे मुंबईसाठी चांगलं आहे ते नक्की करणार, आधी करत आलोय, आताही करणार. पण अशा गोष्टी जर तुमच्या माध्यमातून, म्हणजे एक दक्ष नागरिक म्हणून RTIच्या माध्यमातून आपण आणून दाखवलंय आणि तरी दुर्लक्ष करणं, मग ते तर फार मोठं पाप आहे. त्यामुळे मी तयार आहे, मला बेटा आपण जाऊ आणि व्हिजिलन्स वाल्यांना पण बोलवू. कागदावर जर आहे माझं अजून एक असं म्हणणं आहे की इथे जे सहाय्यक अभियंता आहे, जे त्यांना जे म्हणजे त्यांना ऍडिशनल चार्ज दिलाय, ते जे आहेत दुय्यम अभियंता अभिजित वार्ड आहे हा, ए वॉर्ड. हा, ते कसं तेच दुय्यम अभियंता म्हणून सही करतात, ते सहाय्यक अभियंता म्हणून सही करतात आणि असं सर्व PO काढतात. म्हणजे मुंबईतील नाही ऐका ना ताई, मुंबईमध्ये असं सहाय्यक अभियंता विद्युत विभागात कोणतीच पोस्ट नाहीये. ही एकमेव हे विभागात अशी निर्माण केलेली पोस्ट आहे. हे हा भ्रष्टाचार करण्यासाठी पोस्ट निर्माण केलंय का, ती मला शंका उपस्थित होते. सहाय्यक अभियंता हो, म्हणजे विद्युत विभागात DO वगैरे नाही. नाही. मग आपण त्याच्यावर नक्की हे करू ना, वॉर्ड मध्येच जाऊ, तिथला बोलवू, CMC नंतर AMC कडे हे करू. नक्की उघड तर नक्की करायचं. तर तुम्ही आणलंय ना, मग त्याला मागे नाही फिरायचं, आम्ही नाही फिरणार. नाही, मी पण ते माहिती अधिकार कार्यकर्ता आहे, मी असं काही घाबरत नाही. मग येतो ना आम्ही, बस काय करूया आपण रिअली.
जर कागदावर आहे तर साहित्य गेलं कुठे? ओके. आणि सर्व आरटीआय मध्ये आपल्याकडे पेपर आहेत, उपलब्ध आहेत. आणि त्यानेच दिलेले असणार. शेवटी हो. आरटीआय कोण देतो? तिथे काम करणारच देतो. म्हणजे तुम्ही खरी माहिती दिली आहे. हे आरटीआय म्हणजे काय सोपं हत्यार नाहीये हो. अण्णा हजारेंचं खरंच आभार आहे. हे सोपं हत्यार नाहीये. हे नागरिकांसाठी छान आहे. ते दाखवलं गेलं पाहिजे. बरोबर बरोबर. आमचंही तेच आहे की जे होतकरू जे मुलं आहेत त्यांच्यासाठी जे जिम मध्ये जे आहेत त्यांना खरं या सर्व गोष्टींचा फायदा झाला पाहिजे. खरोखरच कळलं. त्याच्यामध्येही जर अधिकारी जर ठेकेदारांना पकडून जर भ्रष्टाचार तुमच्या माध्यमातून 2 आयटम त्या जीएल कोड वर वाढवले पाहिजे. मल्टीप्लाय ती मशीन असते ना, म्हणजे वेगवेगळे एकाच मशीनवर केले जातात आणि ती फार महाग असते. ती या माध्यमातून ती मागता पण येईल. याच्यामध्ये ह्याच्यावरती तिचा समावेश करा. बरोबर. चालेल ना ताई, आपण मागणीच करू. तुम्ही पुढाकार घ्या. 2 नंतर असे तुम्ही येऊ शकता बाहेर. किती वाजता भेटू ताई? मी दुपारी 2 नंतर हेड ऑफिसला असते. हो, आज दुपारी 2 नंतर भेटतो मी तुम्हाला. या. ओके. किशोरीताई, खूप खूप धन्यवाद. आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. इतकंच नाही, किशोरी पेडणेकर यांनी हे सगळं प्रकरण दसास नेण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित ठाकरेंची शिवसेना पावलं उचलेल असं आश्वासन देखील या ठिकाणी दिलेलं आहे. या सगळ्याविषयी बोलण्याकरता उपमहापौर संजय घाडी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजयजी, तुमच्यापर्यंत हा सगळा प्रकार पोहोचला असेल. व्यायामशाळेतल्या साहित्याकरता टेंडर काढून निधीचं वाटप केलं जातं, पण याच्यात 3 गोष्टी आहेत. एक तर बहुतांश ठिकाणी आधीच सामान आहे तरी देखील निधी कागदावर दिल्याचं दाखवलं जातं आणि सामान पोचवल्याचं भासवलं जातं. दुसरा मुद्दा, काही ठिकाणी तर अशा व्यायामशाळा आहेत की ज्या अस्तित्वातच नाही आहेत, त्यांच्या नावे टेंडर काढून निधी देण्यात आल्याचं दाखवलेलं आहे. तर काही ठिकाणी असाही प्रकार आहे की ज्यांनी या व्यायामशाळेकरता अर्थात अर्जसुद्धा केलेला नव्हता, त्यांना देखील साक्षात्कार झालेला आहे. सामान पोहोचल्यावर त्यांच्या मंडळाच्या नावे निधी काढल्यावर. काय हा नेमका सगळा प्रकार सुरू आहे BMC मध्ये? मॅडम नमस्कार. नमस्कार. खरं तर हा असा प्रकार होऊ नये आणि असं जर झालेलं असेल तर हा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं 100% म्हणता येईल. आणि याची सखोल चौकशी महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून महापौर मॅडम आणि आम्ही तातडीने करायला लावू. कारण आता निवडणुका झाल्याच्या नंतर अजूनपर्यंत नगरसेवकांना कुठच्याही प्रकारचं निधीचं वाटप झालेलं नाही. हा प्रशासकीय कालावधीमधला हा प्रकार असू शकतो. याची तातडीने आजच्या आज मी चौकशी या ठिकाणी करायला लावतो. आणि याच्यामध्ये जे कोणी संबंधित लोक आहेत त्यांची शहानिशा करून त्यांच्यावरती आपण कारवाई करायला लावणार. अगदी. खूप खूप धन्यवाद. आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल संजयजी. या सगळ्या प्रकरणी आजच आपण तातडीची बैठक लावून संबंधितांवर योग्य ती कारवाई करू अशी ग्वाही, असं आश्वासन या ठिकाणी उपमहापौर संजय घाडी यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेलं आहे. याच नोटवर इथंच थांबतोय. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.